साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मध्य रेल्वेने टॉवर वॅगनमध्ये इंधन भरण्याची आधुनिक प्रणाली स्वीकारली, वेळेची बचत आणि कार्यक्षमता वाढली। मध्य रेल्वेने टॉवर वॅगन्समध्ये इंधन भरण्याची एक आधुनिक प्रणाली स्वीकारली आहे, ज्यामुळे महसूल बचत झाली असून टॉवर वॅगन्सची सतत उपलब्धता सुनिश्चित केली गेली आहे। मुंबई विभागाने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीच्या रोड बाउझर्सद्वारे टॉवर वॅगन्स थेट त्यांच्या स्थिर स्थानावर इंधन भरण्याची नवीन प्रणाली स्वीकारली आणि लागू केली आहे। रोड बाउझरद्वारे इंधन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी टॉवर वॅगन उभ्या आहेत त्याच ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा प्रदान करणे हे समाविष्ट आहे। टॉवर वॅगन पार्क केलेल्या कोणत्याही ठिकाणी येण्यासाठी आणि किरकोळ किमतीत डिजिटल कॅलिब्रेटेड पंपाद्वारे डिझेल भरण्यासाठी HPCL बाउझर्सची व्यवस्था करण्यात आली आहे। टॉवर वॅगन पर्यवेक्षकांना स्वाईप करून पेमेंट भरण्यासाठी डिजिटल कार्ड प्रदान करण्यात आले आहेत। मुंबई विभागात वेगवेगळ्या ठिकाणी 16 टॉवर वॅगन्स आहेत, ज्यांना रेल्वे ग्राहक डेपो, कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल येथे नियमितपणे 3 ते 4 वेळा इंधन पुरविण्यात येते। टॉवर वॅगन्सची वाहतूक स्थिर स्थानापासून RCD पर्यंत इंधन भरण्यासाठी आणि पाठीमागे क्रूची वाहतूक मार्ग आणि निष्क्रिय कालावधीसह अतिरिक्त डिझेलचा वापर समाविष्ट आहे। इंधन भरण्याच्या या नवीन प्रणालीमुळे ड्रीममधील वाहतुकीदरम्यान चोरीची शक्यता कमी झाली असून टॉवर वॅगन्स इंधन केंद्रावर मागे घेऊन जाण्यासाठी चालक दल, मार्ग आणि डिझेलच्या अनावश्यक अपव्यय देखील वाचला आहे। यातून टॉवर वॅगनची सतत उपलब्धता सुनिश्चित होते। लवकरच ही सुविधा अभियांत्रिकी यंत्रणाकरिता सुरू करण्यात येणार आहे।